न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक। चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स याची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचे असल्याचं भासवून नावाचा गैरवापर करून फसवणूक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे गेल्या 4 वर्षापासून चितळे बंधू मिठाईवाले कार्यालयात इंद्रनील चितळे यांचं पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहतात। चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजय इथं बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लांट आहे। याशिवाय पार्वती इंडस्ट्रियल, टीमवी कॉलनी, मुकुंदनगर या ठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट्स आहेत। गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडी बदलल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या। या तक्रारींची दखल घेत बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून चितळे स्वीट होम नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटं खरेदी केली। चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीचे पाकिटे व आमच्या नियमित तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली। खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचं फिर्यादी यांना आढळून आले। तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आयडी customercare@chitalebandu.in, कस्टमर केअर नंबर 9922944482 व वेबसाईट www.chitalebandu.in डिटेल्स हे पाकिटाच्या साइड पट्टीवर हुबेहूब छापले असल्याचं दिसून आले। अशा प्रकारे चितळे स्वीट होमचे प्रोप्रायटर प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स याची माहिती स्वतःचं प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करून चितळे बंधू मिठाईवाले यांची प्रमाणात फसवणूक केल्याचं समोर आलं आहे। भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 350, 66C, 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचे आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती। त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्यात एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितळे बंधू मिठाईवाले आहे त्याच्या एक बाकरवडीच्या एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये एक कॉपी तयार करण्यात आली होती। विशेष करून कॉपी न सांगता की एक चितळे स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली, पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता, जसा की चितळे बंधू मिठाईवालेचा पाकिट आहे त्यापासून वेगळे प्रकारचा होता। परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याचा कस्टमर केअर नंबर, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आयडी, वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चितळे बंधू मिठाईवाल्याचे वापरले आहे। आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे दुसरे काही जनरल स्टोर्स आहेत त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेल्ससुद्धा जे आहे चितळे बंधू मिठाईवाल्याची देण्यात आली होती। म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैरवापर करून आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेल्सचा गैरवापर करून फसवणूक जे आहे करण्यात आलेली आहे। त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी 95/2025 भारतीय न्याय संहिताची कलम 318(2), 350 आणि IT ॲक्टची 66C, 66D चे अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। सर, हा गुन्हा कुणावर दाखल करण्यात आले ते कोण? हा जे गुन्हा आहे ते चितळे स्वीट होम जसा मी सांगितलेला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।